आपलीच सरकार ज्या प्रकारे बोलते ना, की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अन्याय, अत्याचार होत आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंना जाळून टाकलं आहे. ही एक बातमी आता व्हायरल झालेली. तर आपल्या भारतामधील काही जे अशिक्षित, ज्यांना डोकंच नाही, त्यांना ही जाम मिरची लागली, की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात. पण आपल्या भारत देशामध्ये जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतो, तेव्हा आपल्या तोंडात बोळा खोपसला जातो का? पहिला आपला देश सांभाळत नाही तुम्ही. तुम्हाला बाहेरचे देश बघायचे आहेत का? पहिले स्वतःचं घर सांभाळा, मग बाहेरच्या गोष्टी करा ना. आता जी सरकार बोलत होती, की ते बांगलादेश घुसपेटी आहेत, बांगलादेशी इकडे खूप भरले आहेत, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होते, तीच बांगलादेशांना कशा प्रकारे मदत करते तुम्ही बघा हा व्हिडिओ एकदा. जो विभाजन हुआ तब बांग्लादेश में 27% हिंदू आज 9%. कहा गया जबरन धर्म परिवर्तन कराया गया. बजट में से आप बांग्लादेश को 60 करोड़ दिए, क्यों दिए? जब बांग्लादेश में हमारे हिंदुओं की हत्या होती है, हमारे ओडिया श्रमिकों की हत्या होती है, आप उसको पैसा दे रहे हो, क्यों दे रहे हो 60 करोड़? क्या सिंपैथी है? क्यों सिंपैथी? वो हमारे ऊपर सिंपैथी नहीं दिखाता, मगर आप सिंपैथी दिखा रहे हैं और हमारा टैक्स का पैसा उसको बांग्लादेश को 60 करोड़ दे रहे हो. इससे लज्जाजनक बात हो ही नहीं सकती. बघितलं, फरक साफ दिसतोय. एकीकडे सरकार त्यांना पैसा देते. का पैसा देते? हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी पैसा देते का त्यांना? एकीकडे त्यांना पैसा देते सरकार आणि एकीकडे बोलते तिकडे हिंदूंवर अत्याचार होते. काय म्हणजे काय फालतूपणा आहे? तुम्ही मदतच करू नका ना, मग हिंदूंवर अत्याचार होण्यासाठी तुम्ही मदत करताय का?